सामान्यांची जाण असणारं सरकार जेव्हा असतं तेव्हा अशा योजना ज्या आहेत येत असतात. म्हणून आज प्रत्येकापर्यंत योजना ह्या पोहोचल्या. एकेका जिल्ह्यामध्ये पहिले सुरू झाले 40,000पासून, नंतर 50,000, दुसरा जिल्हा कॉम्पिटिशन करायला 60,000, तिसरा जिल्हा कॉम्पिटिशन करायला लागला 80,000. असं कॉम्पिटिशन करत करत स्पर्धा करत करत एकेका जिल्ह्यामध्ये 2-2 लाख लाभार्थ्याचे आहेत हे शोधण्याचं काम जे आहे शासनाच्या माध्यमाने झालं आणि लाभार्थी एकही वंचित राहिला नाही पाहिजे त्याची दक्षता जी आहे सरकारने घेतली. तर या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही केलेल्या त्या सांगतोय. नाही तर तुम्हाला वाटेल आज आम्ही आलोय प्रचाराला, चला पोकळ आश्वासन देऊन टाका, आपल्याला काय यायचंय. आता तर शिरसाट साहेबांनी सांगितलेलं आहे विजय मिरवणुकीमध्ये पण जे आहे आपल्याला इकडे मानवतला यायचंय. मी आपल्याला देखील सगळ्यांना सांगतो, आपण या मानवतमध्ये, पाथरीमध्ये, आजूबाजूच्या अशा सगळ्या जिल्हा परिषद नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये मोठं यश जे आहे महायुतीला द्या आणि नक्कीच या सगळ्या योजना घेऊन येण्याचं काम, या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही नक्की करू. आणि 100% जे आहे मानवाचे यायचं तुम्ही पण यायला लागेल. हा, नाही तर तुम्ही बोला मी संभाजीनगरमध्ये थांबतो करून. इथे भूमिगत गटाराची योजना असेल, 60 एकर जमीन इथे आहे. मगाशी की आजपर्यंत जेवढ्या MIDC मंजूर नाही झाल्या ना तेवढ्या आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये मंजूर झाल्या. आणि MIDC जे उद्योग मंत्री आहेत उदय सामंतजी ते देखील आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. तर मी त्यांना स्वतः सांगेल, परवा तर मी ऐकलं साहेबांना, शिंदे साहेबांना डायरेक्ट फोन लावला, फोनवरती डायरेक्ट फोन केला उदय सामंतांना आणि त्यांना फोन लावला, स्पीकरवर ठेवला आणि त्यांना विचारलं बाबा आश्वासन देऊ का. कारण की शिंदे साहेब जे बोलतात ते 100% करतात. असा कुठे तुम्हाला मंत्री, असा कुठे नेता बघायला मिळालाय का? ह्याच्या अगोदर असं झालंय का? तर हे काम आपल्या सरकारमध्ये होत आहे. तर आपल्या देखील रोजगारासाठी ज्या MIDCची गरज असेल उद्योग मंत्री यांच्याकडे जे आहे नक्कीच पाठपुरावा मी करेन. त्याचबरोबर तुमच्या घरांचा विषय, आता पाथरीमधून आलो तिथे 2700 घरांचा प्रश्न होता. 2700 घरं रेग्युलराईज करण्याचं काम हे पाथरीमध्ये होऊ शकतं तर मानवतमध्ये का होऊ शकत नाही. तर आपण ह्याचा आपला जो सगळं टेन्शन आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवा. हे देखील नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येतं. 100% आपले घर जे आहे रेग्युलराईज करण्याचं काम हे महायुतीचं सरकार 100% करेल. एकनाथजी शिंदे साहेब करते. आवास योजना असेल, इथे बीडी कामगार जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होते, आता बेरोजगार देखील झाले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांच्यासाठी योजना असेल, आवास योजना. मगाशी ताई म्हणाल्या की या पूर्ण देशामध्ये जेवढी घरं आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पूर्ण देशाच्या इतिहासामध्ये जेव्हा घरं नव्हती बनली तेवढी घरं जी आहे ती गेल्या 10 वर्षामध्ये जे आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने जे आहे हे बनवून दाखवण्याचं काम देखील आपल्याच महायुती सरकारने केलं. तर इथे देखील आवास योजनेचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण पाठपुरावा करू आणि सोडवू. मुलांसाठी जे आहे पॉलिटेक्निक कॉलेज झालं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, माझं जे अंबरनाथ नगर परिषद आहे ते पण असंच नगर परिषद आहे छोटं. तिथे आम्ही मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं आणि मेडिकल कॉलेजची संख्या आज महाराष्ट्रामध्ये या आपल्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त मंजुरी जर मिळाल्या असतील तर आपल्या सरकारमध्ये मिळाले, जेणेकरून मेडिकलचं एज्युकेशन मिळेल. तर आपल्याही पॉलिटेक्निक कॉलेजसाठी चांडक साहेब चांगले प्रश्न आपण इथे मांडला. आपण खूप एक्सपिरियन्स आहात, गेले अनेक वर्ष आपण समाज कार्यामध्ये आहात, म्हणून एवढ्या सगळ्या समाजातील प्रश्नांची जाण जी आहे ती आपल्याला आहे. नाहीतर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आलो तर रस्ते करू, गटार करू, दिवाबत्ती करू, विषय संपला. गटर, मीटर आणि वॉटर ह्याच्यावरती आपण थांबतो. पण आता आपल्याला गटर, मीटर आणि वॉटरच्या पलीकडे जाऊन लोकांना काय पाहिजे, युवकांना काय पाहिजे, मुलांना काय पाहिजे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणूनच आज उच्च शिक्षित उमेदवार देखील आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज त्या देखील नगराध्यक्ष झाल्यानंतर या सगळ्या विषयांचा पाठपुरावा करतील. म्हणून आपल्याला आपल्यातला उमेदवार, एक विजनरी उमेदवार, एक चांगला उमेदवार जो आहे निवडून देणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या कर्मचारी इथे आहेत. 20 वर्ष मला ताईने सांगितलं की 20 वर्ष जे आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती जे आहे कर्मचारी इथे काम करतात. हा देखील विषय जो आहे तो आपल्या यावंच लागतंय, घेऊन टाकूया. त्याचबरोबर गाळे असतील इकडे
रोजगारासाठी, आपल्या उद्योगधंद्यांसाठी. आणि एक मोठा प्रश्न जो आहे इथे मांडला तो रेल्वेचा. मानवत रोड ते परळी रेल्वे जो केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे, पण राज्य सरकारच्या माध्यमाने तो मंजूर झाला पाहिजे. त्याच्यासाठी राज्य सरकारचा पण निधी लागणार आहे. तर आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो, आज केंद्रामध्ये मी लोकसभेमध्ये खासदार आहे, तर आपला या मतदारसंघाचा जरी खासदार नसलो तरी आपला हा प्रश्नाचा जो आहे पाठपुरावा करण्याचं काम आपण करू. कारण की आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये रेल्वेची जेवढी कामं झाली तेवढी कधी इतिहासामध्ये झाली नव्हती. माझा मतदारसंघ आहे शिरसाट साहेब, गेले अनेक वर्ष कितीतरी खासदार झाले. 40 वर्षापासून एकच प्रश्न असा, 5वी 6वी लाईन होणार, 3री 4थी लाईन होणार, अमुक रेल्वे स्टेशन होणार, तमुक रेल्वे स्टेशन होणार, कधीच होत नव्हतं. पण नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते सगळी प्रश्न गेले अनेक वर्षाचे प्रश्न सरकारच्या माध्यमाने झालेला आहे. तर इतके सारे प्रश्न इकडे आहेत. आता या प्रश्नांना जे आहे उत्तर हवं आहे, तर उत्तर आपल्याला मिळवायचं असेल तर 2 तारखेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही उमेदवारांना जे आहे, नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत आमच्या अंजलीताई कोक्कर यांच्या नावाच्या समोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून, आणि जिथे आमचे बाकी उमेदवार आहेत तिथे धनुष्यबाण आणि कमळ निशाणी समोर बटन दाबून आपण महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे ती 100% आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण उपस्थित राहिलात. पंडाल पण कमी पडला, पंडालच्या बाहेर देखील लोक तिथे बसलेले आहेत उन्हामध्ये, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद मी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.